वर्ध्यात आज मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी भव्य आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण आणि शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी हजारो समाज बांधव रस्त्यावर उतरले। वर्धा शहरात आज मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। अण्णाभाऊ साठे स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणे आणि अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणे। समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की अनुसूचित जातीतील सर्व घटकांना आरक्षणाचा न्याय आणि समतोल लाभ मिळावा यासाठी वर्गीकरण आवश्यक आहे। अनेक वर्षांपासून वंचित राहिलेल्या समाज घटकांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वांमध्ये समान संधी मिळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणाचा निर्णय लागू करण्याची मागणीही मोर्चेकऱ्यांनी सरकारकडे केली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं। सरकारने समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। दरम्यान मातंग समाजाच्या या आक्रोश मोर्चामुळे वर्ध्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। माननीय सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातली अंमलबजावणी तात्काळ करावी या संदर्भातला आज हा समर्थनार्थ मोर्चा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या अनुसूचित जातीमधील उपेक्षित वंचित समाज घटक हा आपला न्याय हक्क मागत होता, आरक्षणाचा वाटा मागत होता, तो त्यांना मिळत नाही। यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्याची सक्त अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी ही या सर्व उपेक्षित वंचित समाजाची मागणी आहे। समस्त सकल वर्धावासियांच्या वतीनं 1 ऑगस्ट 2024 ला भारतीय सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने जो ऐतिहासिक निकाल दिला त्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने तात्काळ करावीत। या उपेक्षित वंचितांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी पिवळा वादळ, पिवळा झंझावात या ठिकाणी वर्धा शहरात रस्त्यावर उतरलेला आहे। तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लावावा आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ या ठिकाणी अंमलबजावणी सुरू करावेत अशा पद्धतीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण मोर्चेकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला आवाज पोहोचवण्यासाठी धडकत आहेत। दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाची आज संपूर्ण देशभरामध्ये अंमलबजावणी सुरू आहे। जवळजवळ या देशातील 6 राज्याने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। मात्र दुर्दैवाने, खेदाने या ठिकाणी म्हणावं लागतं की जे संविधान लिहिणारे जे बाबासाहेब आंबेडकर होते त्यांची कर्मभूमी हे महाराष्ट्र राज्य या ऐतिहासिक निर्णयाची जी अंमलबजावणी करण्यासाठी जो निर्णय झाला 1 ऑगस्ट 2024 ला जो ऐतिहासिक निर्णय घेतला ते भूषण गवई देखील महाराष्ट्राचे सुपुत्र असताना मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो, हेच तर या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे की खरंच याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणायचं का? या ठिकाणच्या उपेक्षित शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लोटलेला असताना देखील या ठिकाणचं शासन सरकार आंधळ आणि मुकळ बोलून या ठिकाणी हा सगळा प्रकार पाहत आहे। आज या ठिकाणी दलित समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या ठिकाणी काही समाजकंटक या समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सोशल मीडियावर करत असताना शासनातर्फे मात्र त्यांच्यावरती निर्बंध लादले जात नाही। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे विनंती असणार आहे की या ठिकाणी जे काही समाजकंटक हे जातीमध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यांच्यावरती तात्काळ अटकाव केला पाहिजे।